माझे नाव गायत्री नागेश बर्गे. माझे गाव पिंपळे बुद्रुक. माझ्या विषयाचे नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. ना चिंता ना भीती, ज्याच्या मनामध्ये राजे शिवछत्रपती. भगव्या रक्ताची धमक बघ, स्वाभिमानाची आग आहे. घाबरतोस कुणाला वेड्या, तू शिवबाचा वाघ आहे. ज्याचे नाव घेता सहसहती रक्त, अशा शिवबांच्या आम्ही भक्त. हवे जग घ्यायचे असेल तर पक्षासारखं बळ हवं. दरी जग घ्यायचे असेल तर आभाळा एवढं धाडस हवं. आणि पाण्यात उडी घ्यायची असेल तर माशासारखी कला हवी. आणि साम्राज्य निर्माण करायचं असेल तर शिवबाचंच काळीज हवं. सह्याद्रीच्या कुशीतून हिरा चमकला. भगवा टिळा चंदनाचा शिवनेरीवर प्रकटला. हातात घेऊन तलवार शत्रूवर गरजला. महाराष्ट्रात असा एक राजा होऊन गेला. मित्रांनो, 350 वर्षापूर्वी आपल्या महाराष्ट्र भूमीला एक वीरपुत्र मिळाला, ज्याने आपल्या कर्तृत्वाने होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं करून महाराष्ट्र आपल्या मुठभर मावळ्यांच्या जीवावर महाराष्ट्र भूमीवर भगवा झेंडा फडकवला. त्यावेळी परकीय सत्ता महाराष्ट्रावर धुमाकूळ माजवत होत्या. मुघलांच्या कैदेत लाखो मराठा सैनिक खितपत पडले होते. अनेक स्त्रियांची अब्रू लुटली जात होती. अनेक बायकांच्या कुंकवाचा धनी मारला जात होता. अशा शेतकऱ्याला कोणी कैवारी नव्हता. अशा या परिस्थितीत हवा होता महाराष्ट्र भूमीला एक पेटता झंकार आणि जगमगता निखार. अखेर ती वेळ आली. सह्याद्रीची गर्जना झाली. 19 फेब्रुवारी 1630 रोजी महाराष्ट्रातील शिवनेरी किल्ल्यावर एक तारा चमकला. जिजाऊंच्या पोटी सिंह जन्माला आला. मानाचा मुजरा करते त्या शिवरायांना, ज्यांनी मराठी मातीत भगवा झेंडा रोविला. कित्येक वर्षापासून अंधारात चाच पडणाऱ्या महाराष्ट्राच्या माथ्यावर जणू प्रकाशाचे किरण पसरू लागले. त्या वयाच्या 16व्या वर्षात शिवरायांनी स्वराज्यासाठी घोडदौड सुरू केली. अत्यंत कमी वयात त्यांनी हे धाडस केले. शिवरायांच्या पूर्वी अनेक राजे होऊन गेले. शिवरायांच्या नंतरही अनेक राजे उदयास आले. पण सर्वात आदर्श राजा मानतात ते फक्त शिवरायांना. ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता स्वतःचं घरदार विसरून आपल्या मावळ्यांसोबत स्वराज्यासाठी ते दिवस रात्र झटू लागले. जगणारे ते मावळे होते, जगवणारा तो महाराष्ट्र होता. स्वतःचं घरदार विसरून रयतेची मायेनं काळजी घेणारा तो फक्त माझा शिवबा होता. शिवाजी महाराज असे एक सर्व गुण संपन्न असे व्यक्ती होते. काळ्या कुट्ट अंधारात आपली वाट ठरवून आपली दिशा निवडत ते जात होते. अशा या परिस्थितीत त्यावर कितीही संकटे आली तरी डगमगून न जाता शिताफीने मात करत ते आपल्या सहकाऱ्यांसोबत बलाढ्य शत्रूशी लढा देत एका वीरपुत्राने गुलामी नाकारत स्वराज्य निर्माण केले. हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षा त्याचा वेग जास्त होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा इरादा नेक होता. असा जिजाऊंचा शिवबा लाखात एक नव्हे तर जगात एक होता. प्रतिपचंद्र लेखे व वर्धिष्णू वंदिता शाहू सुनो शिवशेष अशुमुद्रा भद्राय राजते. प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे वाढत जाणारे व विश्वाला वंदनीय अशी ही राजमुद्रा. शहाजीराजांचा पुत्र शिवाजी महाराज यांची ही राजमुद्रा स्वराज्यासाठी वंदनीय आहे. शिवाजी महाराजांनी अनेक किल्ले जिंकले. काही महाराष्ट्रातले तर काही महाराष्ट्राबाहेर. शिवाजी महाराजांसोबत असे काही मावळे लाभले, ज्यांनी आपल्या स्वराज्यासाठी बलिदान दिले. मग असे अनेक मावळे होऊन गेले, ज्यांनी आपले प्राण स्वराज्यासाठी अर्पण केले.
मानाचा मुजरा करते मी त्या त्या मावळ्यांना ज्यांनी महाराष्ट्रासाठी प्राण अर्पण केले. शिवाजी महाराजांसारखं सांगण्यासारखं खूप खूप काही आहे, पण आपण आपल्या थोडक्या शब्दात सांगू शकत नाही अशी त्यांची कीर्ती महान आहे. त्यांनी खूप गड किल्ले जिंकले. त्यांनी स्वराज्याची निर्मिती केली. अशा शिवबाला माझा मानाचा मुजरा.